नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था व संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत व त्यांच्या टीमचा आणखी एक भव्य दिव्य अनोखा पण सामाजिक बांधिलकी जपणारा, तरुणाई आणि ज्येष्ठ यांचा संवाद साधणारा, त्यांच्या समस्यांचा जनसंवाद घडवून आणणारा नेत्रदीपक कार्यक्रम वाशीत संपन्न झाला। सर्वसामान्य नागरिक, ग्रामस्थ, रिक्षाचालक, फेरीवाला, विद्यार्थी अशा विविध सामाजिक घटकांनी आपल्या व्यथा, समस्या उपस्थित मान्यवरांसमोर मांडल्या व त्याचे लेखी निवेदन देखील दिले। कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या मांडणारे नवे युवा अभ्यासू नेतृत्व म्हणजे कुमार हर्षित दशरथ भगत कार्यक्रमाचे आकर्षक ठरले। चतुर सत्र, अनुभवी व सौम्य स्वभावाचे राजकारणी दशरथ भगत यांचे सुपुत्र हर्षित, पण वडिलांची कॉपी पेस्ट न बनता स्वतंत्र बाणा, स्पष्ट वक्तेपणा व अभ्यासूपूर्ण मागण्या, समस्या बेधडकपणे मांडणे हे जन्मतः नेतृत्व गुण हर्षित यांच्यात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते दिबा पाटील यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा मोठा प्रभाव हर्षितवर आहे। त्यांचा अभ्यास करून त्यांच्या विचारांची चळवळ पुढे नेण्याचा वसा हर्षितने घेतला आहे। आमदार गणेश नाईक व भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या उपस्थितीत हा सामाजिक सोहळा रंगला। या निमित्ताने गणेश नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करताना त्यांना भेट म्हणून छत्री देण्यात आली। पहा न्यूजशाही टीमने चित्रित केलेला संपूर्ण नेत्रदीपक सामाजिक सोहळा संपादक अनिल कुमार उबाळे यांच्या नजरेतून। सांगतो का लीड घ्या, मी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस करायला तयार आहे। मग नंतर कॉलेज इलेक्शन आम्हाला पाहिजे, कारण जे मुलांना इंटरेस्ट आहे सोशल वर्क मध्ये, पॉलिटिक्स मध्ये, सोशल वर्क मध्ये, त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स देईल। आणि ते इलेक्शन काही कॉलेजमध्ये होतात पण खूप म्हणजे कमी प्रमाणात होतात आणि बरोबर नाही होत, कॉन्स्टिट्यूशनल वे मध्ये नाही होत, डेमोक्रेटिक वेनी नाही होत। तर मी सरांना सांगेन का पूर्ण महाराष्ट्रामध्ये परत कॉलेज इलेक्शन GR CR परत जसे पहिलेपासून होते तसेच परत करा। मग नंतर आम्हाला खेळायला ग्राउंड पाहिजे, फक्त एक मोकळा ग्राउंड नाही पाहिजे, तर ग्राउंड मध्ये काय स्पोर्ट्स अम्युनिटीज पाहिजे, काय फॅसिलिटी पाहिजे, तरच खेळ खेळायला मजा येईल। दिबा पाटील कोण होते? पूर्ण भूमिपुत्रांची आयडेंटिटी आहेत, वर्ल्डचे, स्टेटचे आणि इंडियाचे। मग तसेच नाईक सर हे पूर्ण नवी मुंबईचे आयडेंटिटी आहेत। त्यांनी आम्हाला पीस दिले, सिक्युरिटी दिले, अजून क्लीनेस्ट सिटी आहे नवी मुंबई, त्यांचेच मुले। मग नंतर गार्डन सिटी बोलतात नवी मुंबईला। मग नंतर वेल डेव्हलप्ड सिटी आहे। मग नंतर कोविडमध्ये ते वन मॅन आर्मी। नवी मुंबई एक अशी कॉर्पोरेशन आहे का त्याचा स्वतंत्र एक डॅम आहे। असा डॅम कोणाच्या जवळच नाही, फक्त नवी मुंबईच्या मुले जवळ आहे। ते कोणाचे मुले आहे? नाईक सरांचे मुले आहे। आणि मी स्पायडरमॅन बघितले, सुपरमॅन बघितले, पण मी आज वॉटरमॅन पण बघितले, ते बाजूलाच बसले। प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकूणच क्लास CR UR म्हणजे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अशा प्रकारची भूमिका हर्षित भगत यांनी मांडली। आणि तरुणींची पण टीम चांगली आहे, तरुणांची पण टीम चांगली आहे। भविष्य काळामध्ये कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं, गोरगरिबांच्या मुलांना फी भरताना त्रास होऊ नये, त्याच्यामध्ये CSR माध्यमातून काही लोकांना मदत व्हावी हा उद्देश पण आहे। परंतु माझ्या मनामध्ये या सर्व शिक्षणाकरता महानगरपालिकेनेच खर्च त्या ठिकाणी उचलावा। आता ह्या ETC मध्ये आता मी सांगितले ग्रॅज्युएट परत शिक्षण चालू करा। ज्याच्या घरामध्ये दिव्यांग मूल जन्माला येतं त्या आईवडिलांची आयुष्य संपलं, त्या मुलाच्या करता त्या कुटुंबाची एकूण दिशाच बदलते। आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की वाशीच्या बरोबर एक ऐरोलीला, एक नेरुलला, टप्प्याटप्प्याने मग दिघ्याला, घनसोलीला, कोपरकरणे, सानपाडे, नेरुल फेज 1, फेज 2, सीवूड, कोकणमन प्रत्येक नोड मध्ये त्या ठिकाणी दिव्यांगाकरता शाळा, ती ज्युनियर KG to पदवीधर होईपर्यंत। जशी ही विधानसभेची निवडणूक साधारणपणे
नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होईल. त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर महानगरपालिका होईल. ती महापालिका झाली की हा ठराव पास होईल. एकाच दिवशी या शहरामध्ये असलेल्या तृतीयपंथीयांना त्याच दिवशी त्यांना नोकरी लागेपर्यंत दर महिन्याचा चेक त्यांच्या घरात पोहोचण्याची व्यवस्था ही महानगरपालिका करेल. वेळेला एकमेव नेतृत्व जो विद्यार्थ्यांनी सांगितला, वन आर्मी सिंगल आर्मी. मग या ठिकाणी जो कोविडमध्ये विविध मदत करणे, पहिले रस्त्यावर कोण आला तर नाईक साहेब आले. हॉस्पिटलची व्यवस्था कोणी दिली? नाईक साहेब. कोविड जे सेंटर तिथे भेटी देणार तिथे व्यवस्था बरोबर आहे का हे चेक कोणी केलं तर नाईक साहेब. मग ते आरसीनी गोळ्या असू द्या, तर मास्क वाटप असू द्या, मग अन्न असो धान्य असो, घाबरू नका तुम्ही, मी आहे तुमच्या पाठीशी. ह्या शहराचा मी कुटुंब प्रमुख म्हणून, या शहराचा प्रमुख म्हणून मी आहे. त्या हद्दीमध्ये जो राहतोय, ज्यांनी घरं घेतली, दुकान मकान घेतला त्याचा पैसा, आणि ज्यांच्या जमिनी घेतले तो भूमिपुत्र, हा योगदान आहे. पण त्यांना या घरकुल कौलामध्ये आहे काय ठेवले काय? चिखलामध्ये राहायला आले दादा, वास्तव चिखलामध्ये. आपण दिलं पाहिजे. आपण कोविडमध्ये काम केलं, सामान वाटप केलं, मास्क वाटप केलं, ऑक्सिजनचं वाटप केलं. हा नियोजन ही आपण त्या ठिकाणी संरक्षण म्हणून देऊ. आपण एक प्रत्येक काळामध्ये आपलं सांगण्याची पद्धत, आपलं आकलन आणि त्यामधून व्यवस्थित पद्धतीनं प्रगती साधत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून एक चांगल्या पद्धतीचं त्या विषयाला न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न हा दशरथ भगत साहेब आणि त्यांच्या संस्था आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून साधला जातो. आज दशरथ भगत साहेब, मी जेव्हा महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचा सभापती होतो त्यावेळेस 3 वेळा महानगरपालिकेचं बजेट मांडून तर दशरथ भगत साहेबांचं त्या ठिकाणी नाव आवर्जून घ्यावं लागतं. त्यामुळे कोणतीही मीटिंग, मग ती नाईक साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेमधली बैठक असो, सिडकोमधली बैठक असो, MIDCतली बैठक असो, किंवा पक्षीय कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या शहराविषयी किंवा समाजातल्या विविध घटकांविषयीचे प्रश्न हे त्यावेळी एकमेव आधार हा नाईक साहेबच आहेत. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांना नेतृत्व करण्याची संधी आपण सर्वांनी दिली पाहिजे. मग संदीप नाईक साहेब असतील किंवा गणेशजी नाईक साहेब असतील, या महानगरपालिकेचं नेतृत्व सुद्धा आपण नाईक साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपण ही इलेक्शन लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे. आज या ठिकाणी आपण सर्वांनीच, बसलेले सर्व पाहुणे, आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला आणि युवक यांचे सर्वांचे मी स्वागत करतो. आणि ह्या नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आभार आणि स्वागत करतो. धन्यवाद. झोपडपट्टी, गाव, मूलगावठाण आणि LIG मध्ये राहणारे लोक बांधले ना, बेकायदेशीर बांधकाम केलं, परंतु त्या परिस्थितीमध्ये शेवटी रोटी कपडा मकान हा माणसाचा अधिकार आणि ह्या गोष्टी राजाने दिल्या. राजा म्हणजे पूर्वीच्या काळी, आता राज्य करते. त्यांनी इथून चांगल्या प्रकारचं नियोजन करून सिडको म्हणा किंवा भाडा म्हणा या माध्यमातून गोरगरिबांना 500 स्क्वेअर फुटांची घरं विनामूल्य त्या ठिकाणी मिळावी अशाची बाजू. त्यातल्या ज्या प्रकल्पग्रस्त लोकांनी त्याग केलेल्या जमिनी थोडी मोल किमती होत्या त्या लोकांनी बांधलेले दुकान इतके आड दाखवले असेल त्याचे नाव, कारण शेवटी उत्पन्नातच राहील. ही बाब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या करार तत्वता देवेंद्र फडणवीस अहमददास सुद्धा एकूण अशा नोंदल्या गांधीच्या निश्चितपणे शासनाने मजबूत अशी योजना करावी या विचारात आणि भविष्यकाळामध्ये त्याच्यातून मार्ग निघेल असं मला विश्वास. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाचा प्रमुख असतो किंवा विरोधी पक्ष नेता असतो. माझ्याकडे तर आता ते पोलीस दिसायला लागले. कधी सगळ्यांनी गेले मोठे किती एखाद्या महिन्यापासून. पूर्वी गणेश नाईक कुठे दांडगेवाला पोलीस माझ्याकडे
आणि आय एम नॉट वरिंग, मला चिंता नाही. उद्याला त्यांना जर वाटत असेल त्यांनी पोलिसांना कळवावं, गरज नाही तर विड्रॉ करा. मुंबईमध्ये MIDC, सिडको आणि विविध प्रकल्पासाठी अशा घटकाच्या किंवा दिवा पाटील सुद्धा का नवी मुंबई आणि पनवेलवरच्या करता देताना प्रकल्पग्रस्त ही महाराष्ट्रामध्ये जिथे झाली ती 12.5% योजना ही दिवा पाटलांच्या नेतृत्वावर सगळीकडे लागू होती. आता ती 22% योजना आणि म्हणून दिवा पाटील आर्थिक विकास महामंडळ व्हावं अशा प्रकारची इच्छा त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि राज्य शासनाकडून त्या महामंडळाकरता योग्य निधी सुद्धा मिळू हा विश्वास मी या ठिकाणी देतो. निधींना जर त्या ठिकाणी निवडून असलेली तर त्या ठिकाणी चांगला कारभार होऊ शकत नाही. मी फक्त माझ्याबरोबरच्या पक्षाचे लोकच चांगले आहेत असं माझं म्हणणं नाही. अन्य पक्षामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत. त्या लोकांचं सुद्धा या शहराची उभारणी करता मदत होते. भविष्य काळामध्ये अशी सगळ्यांची मदत घेताच हे शहर मोठं पुढील वाटचालीसाठी आपण काय शुभेच्छा द्या? दशरथ भगत, ईशान भगत, अशीबाई या सर्वांच्या माध्यमातून येथे 3 वॉर्ड दशरथ भगत ह्या नवी मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दशरथ भगत काम आहे आणि ते भविष्य काळामध्ये प्रज्वलित होत राहील, गतिमान शक्तिमान होईल, प्रकाश होईल असं मला